Hello friends, next topic is Kaizen. Previous topic I was discussed about the Six Sigma. Then today's lecture discussing about the Kaizen. Kai means change and chain means good. Kaizen indicates change for good. Kaizen indicates change for good. Kaizen has philosophy to improve in smaller steps always, consistently at all places, by all people involved with smallest or zero investment. Kaizen has a philosophy to improve in smaller steps always. Improve in smaller steps. Smaller improvement are continued consistently at all places or by all people. At all places by all people इन्वॉल्व विथ स्मॉलेस्ट और जीरो इन्वेस्टमेंट. काय बोला है? जीरो इन्वेस्टमेंट. काइजन इज a term which is widely practiced in quality circles and manufacturing sector. It involves highest level to lowest level of management. It involves highest level and lowest level management. 2. Highest to lowest means owner, chairman, management means HR, senior supervisors, junior supervisor, worker, foreman, worker, labor, all over included in the involving in the Kaizen process. Everyone at all levels are motivated to give suggestions. All levels suggestions are received and then motivate for the work. म्हणजेच काय करणे, सगळ्या एम्प्लॉईज कडून काय करणे, सजेशन्स रिसीव करणे आणि त्या सजेशन मधल्या ज्या योग्य असतील सजेशन्स त्या सजेशन्स काय करणे, फॉलो करणे किंवा इम्प्लिमेंट करणे. Kaizen activity will be throughout the year activity and regularly used to receive maximum possible suggestions. Kaizen activity will be throughout the year activity and regularly used to receive maximum possible suggestions per employee. Kaizen activity ही कशी आहे, थ्रूआउट आपण इयर ॲक्टिव्हिटी म्हणजे इयरला वापरतो, रेग्युलरली यूज करतो की मॅक्झिमम सजेशन्स रिसीव करायच्या. मॅक्झिमम सजेशन्स प्रत्येक एम्प्लॉईकडून काय करायच्या, रिसीव करायच्या. कायझन इंडिकेट्स पीपल ओरिएंटेड अप्रोच. कायझन काय इंडिकेट करतं आहे, पीपल ओरिएंटेड अप्रोच. कायझन मीन्स काय, चेंज फॉर गुड. इट्स रिलेटेड टू कंटिन्यूअस इम्प्रूवमेंट प्रोसेस. Continuous improvement process. The idea is to make a process which has no end to make process better. कायझन ही काय आहे, जॅपनीज फिलॉसॉफी आहे. कायझन ही काय आहे, जॅपनीज फिलॉसॉफी. इट फोकसेस ऑन कंटिन्यूअस इम्प्रूवमेंट थ्रूआउट ऑल एस्पेक्ट्स ऑफ लाइफ. ही प्रोसेस कशी आहे, कंटिन्यूअस इम्प्रूवमेंट से रिलेटेड आहे. कंटिन्यूअस इम्प्रूवमेंट रेग्युलरली इयर कन्सिस्टंटली इयरमध्ये यूज करतो याला. कायझन हॅज फॉलोइंग प्रिन्सिपल्स. स्मॉल इम्प्रूवमेंट्स स्टार्ट विथ युअर ओन इश्यू. कुठून स्टार्ट करायचा आहे, स्वतःचा एखादा प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमपासून सुरुवात करायची आहे त्या कंपनीतल्या एम्प्लॉईनं. स्टार्ट विथ डेली इश्यू. स्टार्ट विथ डेली इश्यू काय आहे, स्वतःचा प्रॉब्लेम काय आहे, त्यानंतर आपल्यासमोर येणारे दररोजचे प्रॉब्लेम्स काय आहेत, काय इश्यू आहे. स्टार्ट टू टेक अ ग्रुप ॲडवाईस.
आणि यानंतर काय करणार आहे आपण, स्टार्ट टू टेक अ ग्रुप ॲडवाईस. स्टार्ट टू टेक अ ग्रुप ॲडवाईस. ग्रुपच्या ॲडवाईस ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. डू नॉट रिजेक्ट एनी आयडिया इमिजिएटली. कोणतीही आयडिया, कोणतीही सजेशन्स काय करणार नाही आपण, इमिजिएटली रिजेक्ट करणार नाही, त्याच्यावर ॲनालिसिस होणार. डू नॉट हाईड इश्यूज. आणि कोणताही इश्यू जो आहे तो काय करायचा नाही, हाईड करायचा नाही. ऑल इश्यूज ऑन द फ्रंट ऑफ द एम्प्लॉईज और कायझन मॅनेजमेंट and take solving process or solutions, identify the solutions. Kaizen responsibility and role of management area as follows. कोणकोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि रोल ऑफ मॅनेजमेंट जो आहे आर ॲज फॉलोज. वर्कर्स to suggestions through small group or activities. Suggestions through small group or activities. Supervisor follow Kaizen in functional role. Follow Kaizen in functional role. Kaizen चा functional role जो आहे तो काय करणे, फॉलो करणे. Middle management deploy and execute Kaizen goals as decided by top management. टॉप मॅनेजमेंट जे कायझनचं गोल ठरलेलं आहे म्हणजे चेंज फॉर गुड, मग त्याच्यासाठी काय चेंज करायचं आहे आणि त्याच्यामुळं काय चांगलं येणार आहे, काय चांगलं मिळणार आहे, कसा प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे, त्याची क्वालिटी कशी राहणार आहे, हे जे ठरवून दिलेलं आहे हे काय करणे, एक्झिक्यूट करणे. हे काय करणे, एक्झिक्यूट करणे. सक्सेसफुल एक्झिक्युशन ऑफ कायझन. That is the following tips for successful executive of Kaizen. First one is the employee training and discussion. Employee training and discussion. एम्प्लॉईचं काय करणार आहे आपण, ट्रेनिंग घेणार आहे आणि त्याच्यावर डिस्कशन करणार आहे. सेकंड, स्टाफ ॲट हायर लेवल ऑफ मॅनेजमेंट शुड मोटिवेट अदर्स. हायर लेवल मॅनेजमेंट काय करणार आहे, अदर्स जे आहेत मिडल लेवल मॅनेजमेंट, वर्कर्स, लेबर्स, फॉर्मन्स यांना काय करणार आहे, मोटिवेट करणार आहे. क्वालिटी टूल्स टू बी यूज्ड. क्वालिटी टूल्स टू बी यूज्ड. याच्यामध्ये सक्सेसफुल एक्झिक्युशनमध्ये कायझनच्या क्वालिटी टूल्स, हे टूल्स आपण वापरणार आहे. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आहे, त्यासाठी इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी वेगवेगळे टूल्स, वेगळे आयडियाज, सजेशन्स फॉलो करणार आहे. दॅट इज अ टूल्स, क्वालिटी टूल्स. ट्रेन द स्टाफ अबाउट क्वालिटी टूल्स इज इम्पॉर्टंट. ट्रेन्ड स्टाफ जो आहे त्याला त्या टूल्सविषयी माहिती असणं गरजेचं आहे. टीमवर्क इन ऑर्गनायझेशन इज की टू सक्सेस. टीमवर्क जे आहे, ग्रुप ऑफ पीपल गॅदर अँड देन वर्क, दॅट इज द टीमवर्क. टीमवर्क ही कसं आहे, सक्सेसची की आहे याच्यामध्ये, एक्झिक्युशनमध्ये, सक्सेसफुल एक्झिक्युशन ऑफ कायझनमध्ये. क्रिएटिव्ह थिंकिंग, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग इज अन इम्पॉर्टंट अप्रोच. क्रिएटिव्ह थिंकिंग मीन्स न्यू आयडियाज, न्यू सजेशन्स for improving the product quality or continuous improvement. Decision making tools to be used. Decision making जे tools आहे ते tools सुद्धा यूज करणार आहे. Assure steadiness in Kaizen process. जो आपला ॲश्युरन्स आहे कायझन प्रोसेस बद्दलचा तो काय करणे, स्टेडी ठेवणे. म्हणजेच काय, त्याविषयी आपल्याला विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे, तरच आपण ते इम्प्लिमेंट करू शकणार आहे. बेनिफिट्स ऑफ कायझन. इम्प्रूव्ड क्वालिटी मीन्स क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. लोअर कॉस्ट. कॉस्ट कशा होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे प्रॉडक्टची कॉस्ट कमी होणार आहे.
वेस्टेजेस कमी होणार आहे. हाय मोरल आहे म्हणजे जे आपण मोटिवेट करणार आहे की प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे एम्प्लॉईची. रिड्युसेस रिवर्क अँड स्क्रॅप आहे तो रिड्यूस करणार आहे म्हणजे वेस्टेज रिड्यूस करणार आहे. सॅटिस्फाईड कस्टमर सॅटिस्फाय असणार आहे. इम्प्रूव्ड सेफ्टी जी आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे कायझन प्रोसेस थ्रू. जॉब सॅटिस्फॅक्शन इन एम्प्लॉईज जॉबचं सॅटिस्फॅक्शन असणार आहे एम्प्लॉईला म्हणजेच काय जॉबबद्दल खात्री असणार आहे. लोअर वेस्टेज इन एम्प्लॉईज लोअर वेस्टेजेस होणार आहे. फास्टर टाईम सायकल इन्क्रीज होणार आहे. दॅट्स प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होणार आहे. इफिशियन्सी वाढणार आहे. इफेक्टिव्हली वाढणार आहे. ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंट अँड देन ऑल ओव्हर द इम्प्रूव्हमेंट बाय दी Kaizen process implementation. That is the Kaizen. To execute Kaizen, following steps to be followed as shown in figure. This flow diagram. Form policy form करना. Following steps for execution of Kaizen. Fix zone and area. फर्स्ट काय करणे फॉर्म पॉलिसी तयार करणे त्याचं झोन फिक्स झोन अँड एरिया डिक्लेअर करणे. डेव्हलप कायझन स्ट्रक्चर त्यानंतर कायझन स्ट्रक्चर डेव्हलप करणे. ट्रेनिंग टू स्टार्ट त्याच्या इथं ट्रेनिंग स्टार्ट करणे. डिझाईन फॉरवर्ड सिस्टीम डिझाईन करणे. एक कसं आपण फर्स्ट मॅनेजमेंट करून म्हणजे हायर लेवल मॅनेजमेंटकडून वर्कर्सपर्यंत जाणार आहे. डिझाईन फॉरवर्ड सिस्टीम. लॉन्च प्रोग्राम लॉन्च करायचं. कायझन डॉक्युमेंट डिझाईन करायची. ट्रेन एम्प्लॉई टू डू अँड देन स्टार्ट कायझन प्रोसेस. म्हणजे ज्याच्यामध्ये कसं आहे कायझन कसं इम्प्लिमेंट करायचं किंवा कायझन एक्झिक्यूट कसं करायचं याच्याविषयी ज्यावेळी आपण कायझन प्रोसेस अप्लाय करण्यासाठी जाणार आहे त्यावेळी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यावेळी त्याच्याबद्दलची पॉलिसी फॉर्म करणे. फर्स्ट काय करणे पॉलिसी फॉर्म करणे आणि त्यानंतर त्याचा एरिया म्हणजे किती एखादं ऑर्गनायझेशन आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे काय आहेत प्लॅन्स आहेत तर ती कायझन प्रोसेस आहे ती कोणत्या प्लॅनसाठी यूज करायची तो झोन किंवा एरिया फिक्स करणे. त्यानंतर मग कायझन स्ट्रक्चर डेव्हलप करायचं. ट्रेनिंग द्यायचं. त्यानंतर फॉरवर्ड सिस्टीम कशी फॉरवर्ड करायची. प्रोग्राम लॉन्च करायचा. कायझन डॉक्युमेंट बनवायची. ओके. ट्रेन एम्प्लॉई टू डू. एम्प्लॉई ट्रेन झाले आणि आता कायझन कन्सेप्टमध्ये काम करण्यासाठी तयार झाले त्यावेळी कायझन प्रोसेस काय करणे स्टार्ट करणे. दॅट इज द एक्झिक्यूट कायझन फॉलोइंग कायझन स्टेप्स आर शोन इन फिगर. That is same from Kaizen policy, fix and locate area zone for all levels, develop Kaizens, identify problems, analyze using tool, get idea suggestions, get presented and agreement, implement suggestion, document Kaizen, training to start about all activity to be given, design Kaizen documents or format sheets, decide appreciation and reward system, launch program, give training to all employees about Kaizen policy, decision or procedure, start Kaizen as continuity in process. That is the Kaizen process. Then next tool in total quality management is 5S. 5S was invented in Japan and stands for 5 Japanese words which starts with the letter S. 5S का म्हणलेला आहे 5S was invented in Japan. 5S म्हणलेला आहे की 5 वर्ड्स असे आहेत जापनीज वर्ड्स असे आहेत की त्याची स्टार्ट S अल्फाबेटनं होते.
First one is the Siri. What is 5S? 5S is a system for organizing spaces so work can be performed efficiently, effectively and safely. वर्क काय करणे, efficiently, effectively and safely वर्क करणे, वर्क परफॉर्म करणे. This system focuses on putting everything where it belongs and keeping the workplace clean, which makes it easier for people to do their jobs without wasting time or risking injury. इंजुरी होता कामा नाही, वेस्टिंग टाइम एलिमिनेट केला पाहिजे, जो टाइम वेस्ट होतो तो एलिमिनेट केला पाहिजे. ते याच्यामध्ये 5S सिस्टीममध्ये 5S हा कन्सेप्ट या त्यासाठी यूज केलेला आहे. तर बघा, दॅट इज द start with the letter S in 5S concept. That is the Japanese words Siri, English words त्याच्यासाठी आहे sort. Session, sit on, set in order. Seesaw means shine. Sikestu means standardize. Shitsuke means sustain. That is the 5 words start with letter S. So it's called as 5S system. First one is the Siri. Siri means sort. The first step of 5S sort involves going through all the tools, furniture, materials, equipment. It means separate out unnecessary things and eliminate them. Unnecessary जे आहे मटेरियल, जे टूल्स आहे, जे प्रोडक्ट आहे, जे ते काय करणे, सॉर्ट करणे आणि त्याला आउट ऑफ द स्टोर करणे. What is the purpose of this item? When was this item last used? How frequently is it used? Who uses it? Does it really need to be here? याच्यामध्ये काय सांगितलंय, जे अननेसेसरी अनवॉन्टेड मटेरियल असेल, पार्ट्स असेल, टूल्स असेल, त्याच्यावर तो टूल्स आहे, तो आयटम आहे, तो यूज करण्याचा पर्पज काय आहे, तो आपण शेवटच्या वेळी कधी यूज केला होता, किती वेळा यूज केला होता, कुणी यूज केला होता आणि त्याची खरंच आता गरज आहे का. हे सगळे पॅरामीटर्स लावून आपण काय करणार आहे, त्या मटेरियलचं काय करणार आहे, सॉर्टिंग करणार आहे. मटेरियलचं काय करणार आहे, सॉर्टिंग करणार आहे. दॅट मीन्स Siri, its main focus is to be eliminate the unnecessary items from the workplace. Unnecessary items जे आहेत ते eliminate करणे, workplace पासून eliminate करणे. It refers to the act of throwing away all unwanted, unnecessary and unrelated materials in the workplace. Simplification of task, effective use of space and careful purchase of item can be achieved because of Siri. हेच काय, वर्कप्लेस जो आहे, स्पेस जो आहे, त्याचा काय करणे, इफेक्टिव्ह यूज करणे आणि केअरफुली जे मटेरियल आपण जे परचेस करणार आहे ते काय करणे, केअरफुली परचेस करणे. हा जो पर्पज आहे तो आपण या Siri थ्रू काय करतो, अचीव करतो. Then set in order. Set in order. Next word, set in order. Sit on. Sit on means set in order. Place for everything, everything in its place. Which people use which items? When are items used? Which items are used most frequently? Should items be grouped by type? Where would it be most logical to place items?
are more storage containers necessary to keep things organized. Sit on means orderliness. Sit on means orderliness. It means consists of putting everything in an assigned place so that it can be accessed or retrieved quickly as well as returned in that same place quickly. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? फर्स्ट काय केलं आपण सीरीमध्ये सॉर्टिंग केलं. अनवॉन्टेड अननेसेसरी मटेरियलचे आहे आयटमचे आहेत ते काय केले इलिमिनेट केले वर्कप्लेसपासून. आता याच्यामध्ये काय करायचं आहे जे आपल्याला नेसेसरी आहे जे गरजेचं आहे त्याचं काय करणे त्याला क्विकली आयडेंटिफाय करण्यासाठी म्हणजे त्याला सर्च करायला वेळ जायला नको. तो झाला वेस्टिंग टाईम. तो वेळ जायला नको यासाठी आपण काय करणार आहे त्याला क्विकली आयडेंटिफाय करण्यासाठी त्याला लेबलिंग करणार आहे कलर कोडिंग देणार आहे. त्याला पर्टिक्युलर वर्ड म्हणजे नावांशी त्याला नॉमेनक्लेचर करणार आहे. That means, in other words, it focuses on effective storage and separation of particular thing apart from others. This can be done activities like labeling each thing, use color or for quick identification, store similar items together and store different items together, putting names and numbers on everything, painting flowers and use of rack or shelf and shadow boards for tools. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे जसं एखादं एक्झाम्पल जर आपण बघितलं जसं एखादा शॉपकीपर तुम्ही शॉपमध्ये बघितला असेल किराणा स्टोअर्समध्ये बघितला असेल वेगवेगळे आयटम्स जे आहेत जे सेम आयटम्स आहेत ते एका बॉक्समध्ये ठेवलेले असतात बघा पर्टिक्युलर त्या बॉक्समध्ये ठेवलेले असतात. म्हणजेच काय केलं ज्यावेळी आपल्याला एखादा आयटम हवा आहे कस्टमर द्यायचा आहे तर तो क्विकली आयडेंटिफाय व्हावा. दॅट इज द मेन पर्पज ऑफ सिट ऑन. म्हणूनच काय म्हटलं अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस विथ एव्हरीथिंग प्रॉपरली आयडेंटिफाईड अँड लेबल्ड. प्रॉपरली आयडेंटिफाय झालं पाहिजे आणि लेबलिंग असलं पाहिजे. इफ एव्हरीवन हॅज क्विक असेस टू अन ॲटम or materials then workflow becomes efficient and the worker becomes productive. याच्यामुळे काय होणार आहे वर्कफ्लो जो आहे ते इफिशियंटली होणार आहे प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे आणि वर्करची सुद्धा काम करण्याची क्षमता किंवा उत्साह जो आहे तो होणार आहे. कधी त्याचा उत्साह कमी होणार आहे ज्या एखादा आयटम आपल्याला पाहिजे आहे हवा आहे एखादा टूल पाहिजे इन्स्ट्रुमेंट पाहिजे आहे आणि ते स्टोअरमधून घ्यायचं आहे आणि ते जर सापडत नसेल तर तिथं काय होणार आहे टाईम वेस्ट होणार आहे. ओके दॅट इज द मेन पर्पज ऑफ सिट ऑन इज अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस विथ एव्हरीथिंग प्रॉपरली आयडेंटिफाईड अँड लेबल्ड. The correct place, position or holder for every tool, item or material must be chosen carefully in relation to how the work will be performed and who will use them. Okay, that is the sit on. Then seesaw. Seesaw means shine. Seesaw means shine. Seesaw consists of cleaning up the workplace and giving it a shine. Seesaw consists of cleaning up the workplace and giving it a shine. Employees should make third as a habit. Some standards have to be followed to ensure employees to do the cleaning effectively. Effectively cleaning झालं पाहिजे. Cleanliness जिथं आपण काम करणार आहे त्या ठिकाणची प्रॉपरली प्लेस किंवा स्पेस डेली क्लीन करणे
याच्या थ्रू आपण म्हणजे हा कन्सेप्ट याच्यासाठी राबवलेला आहे. थर्ड यस मीन्स सीसो. डेली क्लिनलीनेस मस्ट बी डन बाय एव्हरीवन इन द ऑर्गनायझेशन फ्रॉम ऑपरेटर्स टू मॅनेजर्स टू हॅव अ बेटर वर्क एरिया. ऑपरेटर्सपासून मॅनेजरपर्यंत ज्या ठिकाणी जी ती लोक काम करतात त्या ठिकाणचा सर्व प्लेस जो आहे तो क्लीनली असला पाहिजे किंवा डेली क्लीन केला पाहिजे. एव्हरीवन शुड सी द वर्कप्लेस थ्रू द आईज ऑफ अ व्हिजिटर, ऑलवेज थिंकिंग दॅट वर्कप्लेस इज क्लीन इनफ टू मेक अ गुड इम्प्रेशन. एखादा मॅनेजमेंट लेवलचा माणूस, हायर लेवल मॅनेजमेंटचा माणूस ज्यावेळी तुमच्या वर्कप्लेसवर येणार आहे त्यावेळी त्याला दिसलं पाहिजे की बाबा हा वर्कप्लेस इज क्लीन. वर्कप्लेस इज क्लीन. काय लिहिलं आहे बघा मराठीमध्ये, कार्यस्थळाची चांगली साफसफाई करून त्याला स्वच्छ ठेवणे आणि सफाई करतेवेळी अडचणींना शोधणे. सफाई करतेवेळी काय अडचणी येतात? एखादी टू व्हीलर क्लीन करायची म्हटलं तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात. त्या अडचणींचा शोध घेणे आणि त्याच्यावर सोल्युशन काढणे. दॅट मीन्स सिसो. द नेक्स्ट वर्ड इज सिकेस्तू. सिकेस्तू मीन्स standardizing. That is the fourth step of IS. It consists of defining the standards by which employees must ensure and must measure and maintain cleanliness. Sikistu is to standardize the processes used to sort, order and clean the workplace. Sort, order and clean the workplace. Establish procedures and schedules to ensure the repetition of the first 3 years practices. फर्स्ट 3 years जे आहे 3 years काय काय सॉर्ट नाही फर्स्ट 3 वर्ड्स सेरी, सेटॉन, सिसो याचं काय करणे, इस्टॅब्लिश प्रोसिजर राबवणे आणि त्याचं शेड्यूल बनवणे. त्याचं काय करणे, शेड्यूल बनवणे. अँड देन इम्प्लिमेंटेशन. यूज फोटोज and visual controls to help keep everything as it should be. मीच काय करणे, त्याच्यावर कंट्रोल ठेवणे, त्याला मानके देणे, इतकं लिमिटेशन्स आहे. Employees are trained to detect abnormalities using their 5 senses and to correct such abnormalities immediately. हेच काय करणे, याचं शेड्यूल बनवणे, प्रोसिजर ठरवणे, त्याला मानके देणे म्हणजे लिमिटेशन्स ठरवणे आणि त्याच्यामधून ज्या ॲबनॉर्मलिटीज आहेत त्या काय करणे, डिटेक्ट करणे. ॲबनॉर्मलिटीज ज्या आहेत त्या डिटेक्ट करणे आणि त्याच्यावर सोल्युशन काढणे म्हणजे अडचणीचा शोध करणे. लास्ट वन इज द सिटसुके. Sustaining. Systemic means sustaining. Sustain the developed processes by self-discipline of the workers. Also translates as do without being told. Organize training sessions. Perform regular audits. The Sitsuke मध्ये Sitsuke means discipline. Self-discipline of the worker. It denotes of Sitsuke is elimination of bad habits and constant practice of good ones. बॅड हॅबिट्स ज्या आहेत त्या करणे, एलिमिनेट्स करणे आणि कन्सिस्टंटली गुड हॅबिट्सचं इम्प्लिमेंटेशन करणे. काउन्सिलिंग ऑफ द एम्प्लॉईज शुड बी डन रेग्युलरली. गुड हॅबिट्स ज्या आहेत त्याबद्दल काय करणे,
काउन्सिलिंग करणे आणि रेग्युलरली डन करण्यासाठी त्याला काय नाही प्रेरित करणे. प्रॉपर डिसिप्लिन शुड बी मेंटेन्ड. प्रॉपर डिसिप्लिन शुड बी मेंटेन्ड. This is the 5S concept. 5 Japanese words. Thank you friends.